नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विनोद नाईक. आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा विज्ञान, ज्याच्यामध्ये 13वा लेसन रासायनिक बदल व रासायनिक बंध. विद्यार्थी मित्रांनो, याच्यापूर्वी 4 सेशन झालेले आहेत. याच्यामध्ये आपण बघितलं की रासायनिक बदल म्हणजेच परमनंट चेंजेस, कैरीचा आंबा होणं किंवा भात शिजणं हे रासायनिक बदल आहेत. त्याचप्रमाणे आपण काही रिएक्शन्स बघितल्या, जसं की शहाबादी फरशीवर आपण HCl टाकल्यानंतर कशा प्रकारे CaCl2 CO2 आणि पाणी तयार होतं, या प्रकारच्या रिएक्शन बघितल्या. त्याचप्रमाणे आपण शेवटच्या सेशनमध्ये विद्यार्थी मित्रांनो आयोनिक बॉन्ड म्हणजे काय ते बघितलं. आयोनिक बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉनची कशा प्रकारे देवाणघेवाण होते आणि नवीन बंध तयार होतात ते आपण पाहिलेलं आहे. त्याचप्रमाणे त्यातली काही रिएक्शन म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईडचा अणू कसा तयार किंवा मॉलिक्यूल कसा तयार होतो याच्याची सुद्धा आपण या सेशन मध्ये पाहणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सेशन मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पाहणार आहोत की सहसंयुज बंध म्हणजे काय. आणि सहसंयुज बंध म्हणजे शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन्स जे तयार होतात त्या बंधांना सहसंयुज बंध म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हणतात. आणि कशा प्रकारे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होते त्याविषयी सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा सेशन आहे या लेसनचा. ह्या लेसनच्या शेवटच्या सेशन नंतर आपल्याला काही क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला त्या अवश्य विचारू शकता. त्याचप्रमाणे आपण आयोनिक बॉन्ड आणि कोव्हॅलंट बॉन्ड यांच्याविषयी डिटेल स्टडी इथे केलेली आहे. याबद्दलची माहिती आपल्याला पुढील वर्षी कोव्हॅलंट कंपाऊंड मध्ये म्हणजे कार्बन केमिस्ट्री मध्ये येणार आहे. चला तर मग पाहूया रासायनिक बदल व रासायनिक बंध याच्यामध्ये मॅग्नेशियम क्लोराईडचा रेणू कसा तयार होतो आणि सहसंयुज बंध कसे तयार होतात. इथे पहा मॅग्नेशियम क्लोराईड. आता आपल्याला माहिती आहे मॅग्नेशियमचा अणु क्रमांक आहे 12. इलेक्ट्रॉनिक स्वरूपण पहिल्या कक्षेमध्ये 2 कॅपॅसिटी 2, दुसऱ्या कक्षेची 8 कॅपॅसिटी 2 आणि 8 10 आणि 2 12 इलेक्ट्रॉन्स. इथे बघा क्लोरीनचा अणु क्रमांक 17 आहे 2 8 आणि 7. ज्याच्या आउटर मोस्ट शेल मध्ये एका इलेक्ट्रॉनची गरज आहे आणि म्हणून मॅग्नेशियम मध्ये दाखवलेला आहे बघा, त्याच्यातून 2 बाजूने 2 इलेक्ट्रॉन्स त्याला जातात आणि अशा प्रकारे Mg वर 2+ चार्ज म्हणजे संयुजा कक्षेमध्ये ज्या 2 इलेक्ट्रॉन्स असतात त्या 2 इलेक्ट्रॉन 2 क्लोरीनला दिले जातात आणि म्हणून MgCl2 ची निर्मिती होते. आपण उत्पादितांमध्ये जर बघितलं तर Mg2+ झाल्यामुळे त्याचे शेवटचे जे संयुजा कवच असतं ते पूर्णपणे निघून जातं, म्हणजे M कवच निघून जात आहे आणि K आणि L कवचामध्ये 2 आणि 8 इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसत आहेत. आता क्लोरीन मध्ये बघा आपल्याला 2 8 आणि 8 आणि दोन्हीकडे 2 8 आणि 8 इलेक्ट्रॉन्स आपल्याला दिसत आहेत. आता बघा मॅग्नेशियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती मॅग्नेशियम व क्लोरीन या मूलद्रव्यांपासून कशी होते ते आपण आकृतीमध्ये बघितलेलं आहे. संबंधित मूलद्रव्यांपासून पुढील आयनिक संयुगाची निर्मिती संख्यात्मक इलेक्ट्रॉन स्वरूपण व इलेक्ट्रॉन स्वरूपाचे रेखाटन या दोन्ही पद्धतीने आपल्याला दर्शवायचं आहे. बघा पोटॅशियम आणि फ्लोरीन. मी आपल्याला सांगू इच्छितो की पोटॅशियमचा अणु क्रमांक 19 असल्यामुळे 2 8 8 1 म्हणजे 19 इलेक्ट्रॉन्स त्याच्यामध्ये असतात आणि फ्लोरीनचा अणु क्रमांक किती आहे 9 म्हणजे 2 आणि 7 म्हणजे फ्लोरीनला क्लोरीन प्रमाणे एका इलेक्ट्रॉनची गरज आहे संयुजा कक्षेमध्ये आणि पोटॅशियमकडे तो 1 इलेक्ट्रॉन आहे. तो 1 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे पोटॅशियमवर 1 धनप्रभार येतो आणि 1 इलेक्ट्रॉन जास्तीचा घेतल्यामुळे फ्लोरीन जो आहे तो उदासीन होता, पूर्वी न्यूट्रल होता, परंतु 1 इलेक्ट्रॉन जास्तीचा वाढल्यामुळे त्याच्यावर 1 ऋण प्रभार येतो. आपण दुसरं मूलद्रव्य बघतोय ते म्हणजे आहे कॅल्शियम आणि ऑक्सिजन. कॅल्शियमचा अणु क्रमांक आहे 20. त्याचा इलेक्ट्रॉनिक स्वरूपण होईल 2 8 8 2 म्हणजे संयुजा कवचामध्ये म्हणजेच आउटरमोस्ट शेल म्हणजे 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. तो धातू असल्यामुळे ते 2 इलेक्ट्रॉन देऊन टाकणार आहे. ऑक्सिजनचा अणु क्रमांक आहे 8 म्हणजे 2 आणि 6. ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे. ज्या 2 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे ते 2 इलेक्ट्रॉन्स कॅल्शियमकडे आहेत. ते 4थ्या कक्षेमध्ये आहेत, KLMN कक्षेमध्ये आहेत. हे दोन्ही इलेक्ट्रॉन दिल्यानंतर KLM या 3 कक्षा शिल्लक राहून त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण होणार आहे कॅल्शियमचं 2 8 8 आणि ऑक्सिजनने हे 2 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण होणार आहे 2 आणि 8 जे पूर्वी 2 आणि 6 होतं. आता ह्याच्यावर 2 इलेक्ट्रॉन दिल्यामुळे कॅल्शियमवर 2 धनप्रभार येतात. कॅटायन तयार होत असताना Ca2+ आयन आणि ऑक्सिजनने 2 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे ओव्हर 2 मायनस आयन आलेले आपल्याला दिसतात, म्हणजे कॅटायन आणि एनायन अशा प्रकारे फॉर्म होतात आणि त्याच्यापासून कॅल्शियम ऑक्साईड तयार होतं. बघा मॅग्नेशियम क्लोराईड या आयनिक संयुगाची निर्मिती मॅग्नेशियम व क्लोरीन या मूलद्रव्यांपासून कशी होते ते आपण बघितलेलं आहे. आणि कॅल्शियम ऑक्साईड आणि पोटॅशियम फ्लोराईड सुद्धा कसं तयार होतं ते आपण इथे बघितलेलं आहे. आता बघूया सहसंयुज बंध. जेव्हा सारखे गुणधर्म असलेल्या मूलद्रव्यांच्या अणूंचा संयोग होतो तेव्हा साधारणपणे सहसंयुज बंध तयार होतो.
सहसंयोजी बंधालाच कोव्हॅलंट बॉन्ड असं म्हटलं जातं. अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे आदान प्रदान देवाणघेवाण होऊ शकत नाही. जसं आपण बघितलं सोडियम क्लोराईड मध्ये एक इलेक्ट्रॉन दिला जात होता आणि क्लोरीन एक इलेक्ट्रॉन घेत होता, किंवा मॅग्नेशियम क्लोराईड मध्ये मॅग्नेशियम 2 इलेक्ट्रॉन्स देत होते आणि 2 क्लोरीन त्याच्यापासून ते 2 इलेक्ट्रॉन घेत होतं. म्हणजे इलेक्ट्रॉनची जी देवाणघेवाण होत होती, परंतु अशा प्रकारची देवाणघेवाण ह्याच्यामध्ये सहसंयोजी बंधांमध्ये होत नाही. त्याऐवजी अशा अणूंमध्ये इलेक्ट्रॉनचे संधान म्हणजे शेअरिंग होते, म्हणजे भागीदारी होते. संधान केलेले इलेक्ट्रॉन दोन्ही अणूंची सामायिक मालमत्ता झाल्यामुळे दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन अष्टक द्विक पूर्ण होते. आता ते कशा प्रकारे पूर्ण होते ते आपण येणाऱ्या एक्झाम्पल मध्ये बघणार आहोत. म्हणजे एकच शेल असेल तर द्विक तयार होतं आणि 2 शेल असतील तर अष्टक, 2 किंवा जास्त शेल असेल तर अष्टक तयार करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रथम हायड्रोजनच्या रेणूचे H2 उदाहरण घेऊया. आता हायड्रोजनचा अणुक्रमांक 1 आहे, आपल्याला माहित आहे. दुसऱ्या हायड्रोजनचा अणुक्रमांक सुद्धा 1 आहे. मग दोघांकडे एक इलेक्ट्रॉन आहे, ते इलेक्ट्रॉन डोनेट करू शकत नाहीत आणि म्हणून ते एकमेकात गुंफून भागीदारी करून किंवा संधान करून ऑटो मोशन मध्ये 2-2 इलेक्ट्रॉन्स आणतात. दोघांचे 2 इलेक्ट्रॉनची भागीदारी होते आणि अशा प्रकारे द्विक तयार होऊन हायड्रोजनचा डायॲटॉमिक मॉलिक्यूल तयार होतो, तो स्टेबल असतो. अणूचे अंतरंग पाठात आपण पाहिले आहे की हायड्रोजनच्या अणूमध्ये एक इलेक्ट्रॉन असून त्याचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन कमी आहे व हायड्रोजनची संयुजा किती आहे तर 1, कारण त्यामध्ये एकच इलेक्ट्रॉन आहे. हायड्रोजनच्या 2 अणूंमध्ये बंध तयार होताना दोन्ही अणू एकसमान व एकाच प्रवृत्तीचे असल्याने ते एकमेकांबरोबर आपापल्या इलेक्ट्रॉनचे संधान करतात. म्हणजे काय होतं, यांची रचना एकसारखीच आहे, त्यांची प्रवृत्ती सुद्धा एकच आहे आणि म्हणून ते एकमेकांबरोबर संधान करू शकतात किंवा शेअरिंग करू शकतात, म्हणजे भागीदारी करू शकतात. त्यामुळे हायड्रोजनच्या दोन्ही अणूंचे इलेक्ट्रॉन द्विक पूर्ण होते व त्यांच्यामध्ये रासायनिक बंध तयार होतो. दोन्ही अणूंनी एकमेकांबरोबर आपापले संयुजा इलेक्ट्रॉन संधान केल्यावर जो रासायनिक बंध तयार होतो त्याला सहसंयुज बंध, म्हणजे भागीदारीने जो बंध तयार होतो त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणजेच भागीदारी संधान इलेक्ट्रॉनच्या संधानाने तयार झालेला सहसंयुज बंध असं म्हणतात. हायड्रोजनच्या 2 अणूंपासून H2 या रेणूची निर्मिती इलेक्ट्रॉन स्वरूपाच्या रेखाटनचा उपयोग करून आपण आकृतीमध्ये पुढे बघणार आहोत. 2 अणूंमधील सहसंयुज बंध त्या अणूंच्या संज्ञांना जोडणाऱ्या रेषेना सुद्धा दर्शवतात. तो कसा बंध तयार होतो, सहसंयुज बंध म्हणजे काय, आता आपण पुढल्या स्लाइड मध्ये पाहणार आहोत. इथे पहा, हायड्रोजनचे 2 अणू आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या बाह्यतम कक्षेमध्ये याचा ॲटॉमिक नंबर 1 असल्यामुळे एक इलेक्ट्रॉन आहे. आणि हे 2 इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर भागीदारी करतात आणि त्यांच्या पहिल्या कक्षेमध्ये दोघांच्याही 2 इलेक्ट्रॉन्स आलेले आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारे H2 चा मॉलिक्यूल तयार होतो, म्हणजे हा सहसंयुज बंधाने याची रचना होत असते. इथे पहा, आपण H2O चा मॉलिक्यूल कसा तयार होतो बघूया. H2O ह्या म्हणजे पाणी या सहसंयुज संयुगाच्या रेणूची निर्मिती हायड्रोजन व ऑक्सिजन या अणूंपासून कशी होते ते आपण पाहूया. ऑक्सिजन अणूंच्या संयुजा कवचात 6 इलेक्ट्रॉन आहेत. याचं कारण का, तर ऑक्सिजनचा अणु क्रमांक 8 आहे. 2 आणि 6 म्हणजे 6 इलेक्ट्रॉन त्याच्या संयुजा कवचात आहेत. म्हणजे ऑक्सिजन मध्ये इलेक्ट्रॉन अष्टकापेक्षा 2 इलेक्ट्रॉनची कमी आहे व ऑक्सिजनची संयुजा 2 आहे. म्हणजे त्याला 2 इलेक्ट्रॉनची कमी आहे म्हणून त्याची संयुजा किती आहे तर 2. अष्टक पूर्ण करण्यासाठी याला अजून 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. H2O रेणूमध्ये ऑक्सिजन अणू 2 सहसंयोजक बंध करून आपले अष्टक पूर्ण करतो, म्हणजे 2 इलेक्ट्रॉन हायड्रोजन कडून तो घेतो, शेअरिंग करतो, म्हणून इथे सहसंयोजक बंध होतात. ऑक्सिजनचा 1 अणू हे 2 सहसंयोजक बंध 2 हायड्रोजन बरोबर अणूबरोबर प्रत्येकी 1 याप्रमाणे करतो. हे होताना दोन्ही हायड्रोजन अणूंचे इलेक्ट्रॉनिक द्विक स्वतंत्रपणे पूर्ण होते, म्हणजे याचं डुप्लेट तयार होतं. इथे बघा, आपल्याला स्केमॅटिक दाखवलेले आहे. ऑक्सिजन मध्ये आपल्याला 8 इलेक्ट्रॉन्स दिसत आहेत, 2 आणि 6, म्हणजे याचा अर्थ याला अजून 2 इलेक्ट्रॉनची गरज आहे. हायड्रोजनचे दोन्ही इलेक्ट्रॉन आपल्याला एक इलेक्ट्रॉन जो आहे तो पिंकिश कलरने दाखवलेला आहे. जेव्हा इलेक्ट्रॉनची भागीदारी, कारण हायड्रोजनकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, तो 1 इलेक्ट्रॉन तो देऊ शकत नाही आणि म्हणून तो भागीदारी करतो. तर इथे अशा प्रकारे त्यांची भागीदारी होते आणि H2O चा कोव्हॅलंट बॉन्डिंग युक्त असा मॉलिक्यूल तयार होतो, म्हणजे इलेक्ट्रॉनच्या शेअरिंगने हा मॉलिक्यूल तयार होतो. इथे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण होत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेशन मध्ये MgCl2 म्हणजे मॅग्नेशियम क्लोराईडचा रेणू कसा तयार होतो याच्याविषयी जाणून घेतलं. त्याचप्रमाणे सहसंयुज बंध म्हणजे काय. विद्यार्थी मित्रांनो, सहसंयुज बंध म्हणजे आपल्याला आता समजलं असेल की इलेक्ट्रॉनची भागीदारी करून किंवा त्याला दुसरा शब्द आहे संधान करून तयार झालेले जे बॉन्ड्स असतात त्यांना सहसंयुज बंध असं म्हणतात, म्हणजे कोव्हॅलंट बॉन्डिंग असं म्हटलं जातं. याच्यासाठी आपण 2 एक्झाम्पल बघितले, ते म्हणजे हायड्रोजन कशा प्रकारे तयार होतो आणि त्याचप्रमाणे H2 कसा तयार होतो. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे आपण नायट्रोजन सुद्धा तयार करू शकतो. बघा, नायट्रोजनचा अणु क्रमांक किती आहे तर 7, म्हणजे 2 आणि 5 याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आहे. याला आउटर मोशन मध्ये अजून 3 इलेक्ट्रॉन्सची गरज आहे.
अशा प्रकारे 2 नायट्रोजनचे अणू एकत्र येऊन हे 3 इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर भागीदारी करतात आणि याच्यापासून N ट्रिपल बॉन्ड N असा नायट्रोजनचा रेणू तयार होतो, म्हणजे N2 हा रेणू तयार होतो. म्हणजे अशा प्रकारे इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण न होता इलेक्ट्रॉनची भागीदारी होते आणि सहसंयोजी बंध तयार होतो. याच्याविषयी आपण या सेशन मध्ये जाणून घेतलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण रासायनिक बदलांविषयी भरपूर माहिती या सेशनच्या अंती बघितलेली आहे. म्हणजे 5 सेशन आपण ऑलरेडी बघितलेले आहेत. तर या 5 सेशन मध्ये कशा प्रकारे रासायनिक बदल होत असतात किंवा कशा प्रकारे शाब्दिक समीकरण जे असतात त्यांचे रासायनिक सूत्र माहित असतील तर आपण सूत्रांच्या आधारे कशा प्रकारे लिहू शकतो आणि त्याच्यानंतर आयोनिक बॉन्ड्स म्हणजे काय आणि त्याचप्रमाणे सहसंयोजी बंध म्हणजे काय याच्याविषयी सुद्धा आपण या सेशन मध्ये जाणून घेतलं. म्हणजे अशा प्रकारे आता पुढे जी केमिस्ट्री असणार आहे 9th आणि 10th ला किंवा 11th 12th सायन्सला सुद्धा जी केमिस्ट्री आहे त्याचं हे बेसिक आहे. याच्या पूर्वीच्या लेसन मध्ये आपण बघितलं की अम्ल आणि आम्लारी म्हणजे काय आणि या लेसन मध्ये आपण बघितलं की रासायनिक अभिक्रिया कशा प्रकारे होत असतात. विद्यार्थी मित्रांनो, AS विद्यालय म्हणजे एनी टाइम एनीवेअर स्कूल हे असं एक ऑनलाईन एज्युकेशन ऍप आहे की ज्याच्या मार्फत आपण घर बसल्या 6वी ते 10वी पर्यंतचा अभ्यास करू शकता. येथे विविध विषय जसं की सायन्स, सोशल सायन्स, मॅथ्स, मराठी किंवा आपण हिस्ट्री, जिओग्राफी आणि इंग्लिश किंवा कॉम्प्युटर या विषयांचा सराव आपण घर बसल्या करू शकतो. आता याच्या पुढची शिक्षण पद्धती जी आहे ती आकलन पद्धती आहे, म्हणजेच आपल्याला अंडरस्टँडिंग किती आहे त्याच्यावर आपण पेपर लिहू शकता. आणि अशा प्रकारे AS विद्यालय या ऍपचा आपल्याला भरपूर फायदा होईल. आपण हे ऍप रजिस्टर केलेलं आहेच. आपल्या इतर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सुद्धा या ऍप बद्दल माहिती द्या, जेणेकरून त्यांना सुद्धा त्यांच्या उज्ज्वल भवितव्याकडे झेप घेता येईल आणि त्यांचं एज्युकेशन सुद्धा चांगल्या प्रकारे भरून येईल. धन्यवाद.